नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सेवानिवृत्त शिक्षकांचा पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे करण्यात आला आज सन्मान. शिक्षण क्षेत्रात अनेक वर्ष उल्लेखनीय सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षक केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक तसेच विस्तार अधिकारी यांचा पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे आयोजित सन्मान सोहळ्यात गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर सेवानिवृत्त अधिकारी व शिक्षकांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वक्त्यांनी सेवानिवृत्त मान्यवरांनी आपल्या सेवा काळात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत व शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सन्मानित मान्यवरांनी आपल्या मनोगतात शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव कथन करताना शिक्षकांनी समाज घडविण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. हा सन्मान सोहळा आनंदी व भावनिक वातावरणात संपन्न झाला. मला अभिमान वाटतोय आपल्याला सांगायला की राज्य शासनाच्या विरोधात आतापर्यंत कुठल्याही संघटनेने जेवढ्या केसेस घातलेल्या नाही तेवढ्या केसेस आपल्या संघटने नावावर आहेत आणि त्या अनेक ठिकाणी जिंकून दिलेले. त्यामध्ये वस्त्या शिक्षणाच्या शाळा आपल्या नियमित शाळा करणे असेल, शालेय पोषण आहारमध्ये मुख्यालयावर जबाबदारी कमी करणे असेल, 2012 साली केस काढली होती, 2009 साली वस्त्या केस होती, 2016 आपण विदर्भातील शाळा ज्या आपल्या इतर महाराष्ट्रात सुरू केल्या जात होत्या आपण संविधान सरीकरण सुप्रीमपर्यंत लढलो होतो. त्यानंतर संच मान्यतावरती अन्यायकारी निकष दूर करण्यासाठी असेल किंवा आता परवाची टीईटी संदर्भातली सर्वोच्च न्यायालय केस असेल, जिथे जिथे शिक्षकांच्यावर आणि विद्यार्थ्यांवर शैक्षणिक आपल्यावर अन्यायकारक धोरण राबवले जातात त्याला कडाडून विरोध करण्यासाठी आपण रस्त्यावरती लढाई तर करतोच, त्याबरोबर न्यायालयात सुद्धा द्यायला आपण मागे पडत नाही. आणि म्हणूनच आज आपल्या महाराष्ट्र शासनाला खरगडून आपण जागा करण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही सर्वजण ज्या ज्यावेळी आपण हात घेतात त्या हाताला तुम्ही प्रतिसाद द्यायला याची मला अपेक्षा आहे. आज दोन मोठे प्रश्न आपल्यासमोर अजून आवाज उभा आहे. यामध्ये संच मान्यता आणि टीईटी बाबत खरं तर 1/9/2025 ला अनपेक्षित निर्णय आपला आला की 13 पूर्वी आपले लागलेले शिक्षक सर्व बंद वगैरे आपण घ्यावं. ते कुठली ना कुठली परीक्षेतून आपण सेवेत जाहीर झालेले आहे, निवड मंडळ असेल किंवा इथे कुठली परीक्षा असेल, आणि त्या निवड परीक्षेत पास होऊनच आपण शिक्षक झाला असताना पुन्हा टीईटी 2013 नंतर जो आरटी ऍक्ट आपल्या महाराष्ट्र शासनाने स्वीकारला त्यांच्या पुढे टीईटी लागू होणं कर्तव्य होतं. पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले त्यावर रिव्ह्यू पिटिशन दाखल झाल्या पुन्हा, तर त्याच्या रिव्ह्यू पिटिशनने निकाल आला की टीईटी आपल्याला बंधनकारक आहे. आणि टीईटी बंधनकारक असताना ज्यांना 53+ वर्ष आहे 1/9/25 ला त्यांना त्यातून वगळलेलं आहे. मात्र 53+ असून जर तुम्हाला पदोन्नती पाहिजे असेल तर मात्र त्यांनी सुद्धा त्यांना सर टीईटी अनिवार्य केलेले आहे. आणि म्हणून ही टीईटी अनिवार्य करत असताना आमचे बंधुबांधव 53, 54, 55, 57 वर्ष सुद्धा परीक्षेला बसले. ते टीईटी उत्तीर्ण झाले. आणि आता दुसरा प्रश्न समोर आपल्या आलेला आहे.